नमस्कार, मी वैशाली मधुर भोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला पालकाचं वरण कसं बनवायचं ते सांगणार आहे। बरेच लहान मुलं पालक खात नसतील तर त्याला अशा प्रकारे तुम्ही हे पालकाचं वरण करून देऊ शकता। मुलं मस्त अशी आवडीने खातील। चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा। जेव्हाही मी रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर इथे मी हे अर्धी जुडी पालक घेतलेला आहे। तर इथं पालकाला मी स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलेला आहे आणि याला आता बारीक कट करून घेऊया। तर पालक आपल्याला छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे। तर लहान मुलं जर पालक खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना हे वरण करून देऊ शकता। मुलं मस्त अशी आवडीने खातील। तर इथे आपला हा पालक असं चांगला बारीक चिरून घ्यायचा आपल्याला। तर इथे मी हा सगळा पालक असा कट करून घेतलेला आहे। आता हा पालक आपण शिजवून घेऊया। त्यासाठी इथे मी एक कुकर घेतलेला आहे। आता यामध्ये आपण ही तुरीची डाळ घेऊया। तर इथे मी हे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, म्हणजे गावरान तुरीची डाळ घेतली आहे। तर ही टरबल्याची आहे। जर तुमच्याकडे असे नसेल तर बिना टरबल्याची तुम्ही डाळ सुद्धा घेऊ शकता। तर या डाळीला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये ही डाळ टाकून घेऊया। आता यामध्ये आपण हा कट केलेला पालक यामध्ये टाकून घेऊया। तर त्याचबरोबर इथे मी एक टोमॅटो ते असं मी बारीक कट करून घेतलेला आहे ते यामध्ये टाकून घेऊया। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, मूठभर शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाण्यामुळे ना वरणाला खूप छान अशी चव येते आणि खाताना खूप जबरदस्त लागतात। आता यामध्ये आपण पाणी घालूया। तर इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे, त्यासाठी आपल्याला इथे 3 वाटी पाणी घालायचं आहे। तर या कुकरला आपल्याला शिजवताना ही डाळ 3 वाटीच पाणी घालायचे, म्हणजे ही कुकरला लवकर छान अशी शिजली जाते। जर तुमच्या कुकरच्या नुसार तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता। आता यामध्ये आपण हळद घालूयात। तर डाळ शिजवत असतानाच यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। आता यामध्ये थोडेसे तेल घालायचं आहे, साधारण 1 चम्मच एवढं तेल घालायचं आहे, म्हणजे डाळ लवकर छान गाढा शिजली जाते। आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि गॅसवर आपल्याला ही डाळ 4 शिट्ट्यामध्ये छान शिजवून घ्यायची आहे, म्हणजे छान गाढा शिजली जाते। तोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी हे 3 हिरव्या मिरच्या घालते आणि त्याचबरोबर इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून आपल्याला हे छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा आपलं कुकर देखील छान असं थंड झालेलं आहे। 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता कुकर छान असं थंड झालेलं आहे। आता आपण कुकरचं झाकण उघडून बघूया। तर या ठिकाणी बघा आपली डाळ छान इथे शिजलेली आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर या ठिकाणी बघू शकता मस्त आपली इथे डाळ शिजलेली आहे, म्हणजे सगळं ही पालक सुद्धा यामध्ये छान शिजलेला आहे। आता याला आपण भाजीला फोडणी देऊया। तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई आपली चांगली तापली आहे। यामध्ये मी तेल घालते। तर इथे मी 1 पळी तेल घालते। तेल चांगलं तापलेलं आहे। यामध्ये थोडेसे जिरे घालूया, थोडीशी मोहरी, थोडासा कढीपत्ता, थोडंसं हिंग घालूया। हे आपण हिरव्या मिरच्याचं आणि लसूण आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालूया आणि याला व्यवस्थित चांगलं परतून घेऊया। आता यामध्ये आपण 1 चम्मच बेसन पीठ घालायचं आहे आणि याला हे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आपल्याला। तर बेसन पीठमुळे ना या वरणाला छान असा दाटसरपणा येतो आणि भाजी छान लागते। आता याला व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे। आता याला व्यवस्थित चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण ही शिजवलेली डाळ यामध्ये टाकून घेऊया आणि याला असं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। जर तुम्हाला यामध्ये गुळाचा खडा किंवा तुम्ही साखर जर यामध्ये टाकली तरी चालेल, पण इथं मी गुळ किंवा साखर टाकणार नाहीये, मला हे वरण असंच आवडतं। आता या भाजीला उकळी येईपर्यंत आपण गॅस आता हाय फ्लेमच ठेवूया। आता आपल्या वरणात छान अशी उकळी आलेली आहे। याला लो गॅसवर ठेवायचा आहे, म्हणजे कमी गॅसवर करायचा आणि याला 2 ते 3 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे। तर हे वरणाला तुम्हाला जर पातळ किंवा घट्ट हवे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकू शकता, पण इथं मी अजिबात पाणी टाकलेलं नाहीये, कारण की हे वरण थोडंसं घट्टसरच छान लागतं। तर हे वरण तुम्ही
भातासोबत किंवा चपातीसोबत किंवा भाकरी देखील खाऊ शकता. खूप जबरदस्त असं हे लागतं. आणि याला 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर आपण इथं गॅस बंद करून घेऊया. तर 2 ते 3 मिनिटानंतर पहा मस्त आपलं इथं वरण तयार आहे. तर इथे गॅस बंद करून घेऊया. तर तयार आहे आपलं हे मस्त असं पालकाचं वरण. तर अशा प्रकारे तुम्ही हे पालकाचं वरण घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला ते नक्कीच आवडेल. खूप जबरदस्त लागते, अगदी छान. जर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वरण जर खायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही हे वरण करून बघा, तुम्हाला ते नक्कीच आवडेल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला